Hello student. In the previous lecture we started poem number 3, The Inchcape Rock, and we see some stanzas of the poem on the page number 104 and 105. This is a very large poem of 17 stanzas written by very famous poet Robert Southey. It is a type of ballad and it is a story. Robert Southey inspired by the legendary stories, and so it is a very famous poem, The Inchcape Rock. It is also the story about the Aberbrthok, a good man. Today we are going to learn remaining part of the poem on page number 106. Look at the poem. Sir Ralph the rower sailed away. He scoured the sea for many a day, and now grown rich with plunder's store, he steers his course for Scotland's shores. विद्यार्थी मित्र हो, लास्ट लेक्चरला आपण कवितेमध्ये सेकंड कॅरेक्टर एंटर करतं ते सर राल्फ रोवर नावाचं. सर राल्फ रोवर ही इज अ व्हेरी विकेड पर्सन. ही वॉज व्हेरी विकेड पर्सन. जरी त्याला आनंद झाला तरी त्या आनंदाची परिणितीसुद्धा तो वाईट कृत्यातच करतो. त्याचं वाईट कृत्य म्हणजे ॲबरबर्थॉक नावाच्या माणसाने इंचकॅप रॉकवरती जी बेल लावली ती बेल तो तोडून टाकतो आणि मग ती बेल गार्गलिंग साऊंड करत समुद्रात बुडून जाते. त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो आता वोंट ब्लेस्ड द ॲबरबर्थॉक, म्हणजे ॲबरबर्थॉकला आता कुणीही ब्लेस करणार नाही, त्याला कुणीही आशीर्वाद देणार नाही, त्याला कुणीही चांगलं म्हणणार नाही, कारण त्याचं चांगलं जे कृत्य होतं ते मी काय केलं आहे, नष्ट केलं आहे. आता काय होते बघा, सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. नंतर ती बेल काढल्यानंतर, बेल कट केल्यानंतर सर राल्फ रोवर पुन्हा एकदा समुद्रात जातो, कारण मुळात तो समुद्र चाची आहे, म्हणजे समुद्रातला चोर आहे. तो जहाजांना लुटण्याचं काम करतो आणि जहाजांना लुटून खूप सारी संपत्ती मिळवण्याचं त्याचं स्वप्न आहे, आणि म्हणून तो काय करतो, लांब लांब दूरवर असं समुद्रात निघून जातो. ही स्कोअर्ड, तो काय करतो, खूप प्रवास करतो. स्कोअर्ड म्हणजे समुद्रामध्ये खूप असा प्रवास करतो. स्कोअर्ड शब्द लिहून घ्या. स्कोअर्ड मीन्स प्रवास करणे. सीज फॉर मेनी अ डे, खूप दिवस तो समुद्रामध्ये असतो. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर, आणि आता तो मात्र श्रीमंत झाला होता. त्यानं खूप मोठी रक्कम चोरून आणली होती, चोरी केली होती. प्लंडर्ड स्टोअर मीन्स खूप मोठी रक्कम, म्हणजे ग्रेट अमाऊंट त्यानं कलेक्ट केली होती, आणि आता तो काय झाला होता, श्रीमंत झाला होता. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोअर, आता त्याला काय करायचं होतं, खूप श्रीमंत झाला होता, आता त्याचा हेतू साध्य झाला होता ना, आता त्याला कुठं जायचं होतं, त्याच्या घराकडे जायचं होतं. म्हणून ही स्टिअर्स म्हणले. स्टिअर्स मीन्स वळविणे. त्यानं काय वळवली होती, तर त्याचं जहाज स्कॉटलंडच्या शोअरला, स्कॉटलंडच्या किनारपट्टीवर लावलं होतं ना, आता तो त्याच्या घरी, त्याच्या मायदेशी तो परतणार होता. सो थिक ए हॅज ओवर स्प्रेड द स्काय, they cannot see the sun on high, the wind hath blown a gale all day, at evening it hath died away. आता काय म्हटले बघा, so thick has or overspread the sky. has, write down word has, means दाट धुके. समुद्रात आता खूप दाट धुकं झालं होतं. म्हणजे पहिल्या 2 स्टांजामध्ये 104 पानावर 105 पानावर कवीनं समुद्राचं वर्णन केलं आहे की अतिशय सूर्यप्रकाश, छान सुंदर असं वातावरण, समुद्र हिरवागार निळा भोर असा झालेला, असं छान वातावरण होतं, असं समुद्रातलं 2 वेळाचं सांगितलं. आणि आता तिसऱ्या वेळी कवी काय म्हणतो, सो थिक हॅज ओवर स्प्रेड द स्काय, सगळं आकाश भरून आलं होतं दाट धुक्यानी. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, म्हणजे दूरवर कुठं सूर्य दिसत नव्हता, सूर्यप्रकाश दिसत नव्हता. द विंड हॅथ ब्लोन ए गेल ऑल डे, आणि दिवसभर म्हणजे जवळजवळ वारा वाहत होता, सुसाट असा वारा वाहत होता. म्हणजे त्यानं काय होत होतं, ब्लोन ए गेल, राईट डाऊन वर्ड ब्लोन ए गेल, म्हणजे बेलकंडणे, म्हणजे त्याचं जहाज त्या वाऱ्यानं बेलकंडायला लागलं होतं, एवढा सुसाट्याचा वारा समुद्रात सुरू झाला होता. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डायड अवे,
म्हणजे पूर्ण सायंकाळ जरी लुटून गेली तरी वारं काही थांबत नव्हतं. दिवसभर त्या समुद्रामध्ये वारं चालूच होतं. ऑन द डेक द रोवर्स टेक हिज स्टँड. आणि तो डेकवरती उभा राहिलाय, चालतोय, बघतोय इकडं तिकडं काय दिसतंय का, प्रकाशाची वाट बघतोय, त्याला काहीच दिसत नाही. सो डार्क इट इज दे से नो लँड. आणि कुठंही आता आपण बाबा स्कॉटलँडच्या समुद्रकिनारी लागलोय, त्याच्यानंतर कुठंतरी आता जमीन दिसेल असं त्याला आशा होती, पण त्याला कुठं काहीही दिसत नाही. कोच सर राल्फ इट विल बी लाईटर सून. आणि तो स्वतःच म्हणतोय, काय म्हणतोय, इट विल बी लाईटर सून. थोड्याच वेळात काय होईल, प्रकाश येईल, उजेड पडेल आणि प्रकाश दिसायला लागेल. फॉर देअर इज डॉन ऑफ द रायझिंग मून. म्हणजे कदाचित पहाट झाली असेल. डॉन मीन्स पहाट आणि रायझिंग मून म्हणजे चंद्र पण राईज व्हायला लागला होता आणि आता काय होईल, प्रकाश पडायला सुरुवात होईल आणि आपल्याला काहीतरी दिसेल. आपण कुठं आहे ते कळेल किंवा आपल्यापासून जमीन किती लांब आहे ते तरी नक्की कळेल. कान स्टियर सेड वन. असं तो म्हणत असताना जहाजामधला एक माणूस काय म्हणतो, कान स्टियर, काहीच ऐकायला येत नाही आहे. द ब्रेकर्स रोअर. म्हणजे तिथं एक असणारा माणूस काय करतो, ओरडतो की कशाचा आवाज येत नाही आहे, काहीच येत नाही आहे. म्हणजे काही खून दिसत नाही की आपण नेमकं कुठं आहोत. फॉर मी थिंक्स. खरं तर मी असा विचार करतोय. मी थिंक्स म्हणले, मी थिंक्स म्हणजे आय थिंक, मी विचार करतोय. फॉर मी थिंक्स वी शूड बी नियर द शोअर. म्हणजे खरं तर आपण स्कॉटलंडच्या किनारपट्टीला लागलोय असं मला वाटतंय. मला असं वाटतंय. पण खरं तर आवाज यायला पाहिजे. आता कशाचा आवाज अपेक्षित आहे यांना, तर त्या इंच कॅप रॉकवरच्या बेलचा आवाज या माणसाला अपेक्षित आहे. म्हणून तो म्हणतोय काय ऐकायला येत नाही. नाऊ वेअर वी आर आय कॅनॉट टेल. म्हणजे मी सांगू शकत नाही की आपण कुठं आहोत. बट आय विश आय कुड हिअर द इंच कॅप बेल. पण मला असं वाटतं की आपण स्कॉटलंडच्या किनारपट्टीवर आहोत आणि स्कॉटलंडच्या किनारपट्टीवर आपल्याला इंच कॅप बेलचा काय करेल, आवाज येईल. म्हणजे नक्कीच आपल्याला आपली दिशा कळेल आणि आपल्याला कुठं जायचं आहे ते पण लक्षात येईल. दे हिअर नो साऊंड. त्यांना कसलाच आवाज ऐकायला येत नव्हता. दे स्वेलिंग इज स्ट्रॉंग. आणि कसलाही आवाज त्यांना येत नव्हता. स्वेलमध्ये लिहून घ्या, जोरदार हालचाल. म्हणजे समुद्रात खरं तर खूप जोरदार हालचाल चालू होती आणि समुद्रातल्या पाण्याची जर जोरदार हालचाल सुरू झाली तर नक्कीच काय करत होती, इंच कॅप रॉकवरची बेल वॉर्न करत होती. आज मात्र ती करत नाही आहे. दो द विंड हॅथ फ्लोन दाय ड्रिफ्ट अलॉंग. राईट डाऊन वर्ड ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे काय बघा, मूव स्लोली, हळूहळू जाणे. म्हणजे वारं. दो द विंड हॅथ फ्लोन दे ड्राईड ड्रिफ्ट अलॉंग. म्हणजे हळूहळू वारं सुरू झाले, वारं जाते. खरं तर समुद्राचं पाणी खूप वेगानं वाहतंय, त्यामुळं बेलच्या अपेक्षा आहे पण बेलची रिंग होत नाही. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ ए शिवरिंग शॉक. स्ट्राइक्स मीन्स हादरा. म्हणजे अचानकपणे त्यांच्या जहाजाला हादरा बसतो. म्हणजे हवा बंद झाली, आता वारं कमी व्हायला लागलंय, वेग कमी झालाय. पण टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. पण अचानकपणे त्यांच्या जहाजाला एक जोरदार असा धक्का बसतो आणि तो कसा असतो, शिवरिंग शॉक म्हणजे थरथर कापवणारा असतो. ओ क्रिस्ट. आणि मग इट इज द इंच कॅप रॉक. आणि मग ओरडतोय. कोण ओरडतोय, ओ क्रिस्ट, अरे परमेश्वरा, काय आहे हे, इट इज अ इंच कॅप रॉक. म्हणजे ज्या ज्या खडकाला आपलं जहाज धडकलंय तो रॉक कुठला आहे, इंच कॅप रॉक आहे. आणि असं कोण म्हणतंय, तर हा सर राल्फ रोअर म्हणतोय. सर राल्फ द रोअर टोअर हिज हेअर. टोअर म्हणजे ओढणे. आता हा सर राल्फ रोअर हे ना जोरदार आपल्या डोक्याची केस ओढल्यात. का ओढल्यात, कारण या इंच कॅप रॉकवरची बेल ह्या मूर्ख माणसानंच काय केली होती, कापून टाकलेली होती. आणि ह्या मूर्ख माणसाचं जहाज आज कशाला धडकलं होतं, इंच कॅप रॉकला धडकलं होतं. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, आपण टायटॅनिक पाहिलं आहे. टायटॅनिकचं मोठं जहाज एका आईसच्या मोठ्या खडकाला धडकतं आणि ते इतकं मोठं जहाज बुडतं आणि त्याच्यावर आधारित आपण चित्रपट पाहिला आहे. त्याची काय अवस्था होती त्यातल्या माणसांची. सर राल्फ द रोअर टोअर हिज हेअर. आता मात्र तो त्याची केस स्वतःची ओढायला लागलाय. टोअर मीन्स ओढणे. ही क्रस्ट हिमसेल्फ विथ इट्स हिज डिसअपियर. राईट डाऊन वर्ड क्रस्ट म्हणजे तोडणे.
हिमसेल्फ इन डिसॲपियर, म्हणजे आता निराश झालाय तो. का निराश झालाय? आता तो काहीच वाचवू शकत नाही. द वेव्ज रश इन एव्हरी साइड, चहू बाजूनं त्या जहाजावरती त्या समुद्राच्या लाटा काय करतायत? रश करतायत, येऊन आदळतायत, धडकतायत. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड, आणि आता हे त्याचं जे जहाज आहे ते जहाज आता सिंक व्हायला लागले. सिंक म्हणजे बुडणे. बिनिथ द टाईड म्हणजे खालच्या बाजूला आता ते बुडायला लागले. बट इवन इन हिज डाईंग फेअर, आता त्याला कळालंय की आता आपल्याला सुटका इथून नाही. आता आपलं जहाज बुडणार आणि आपण आता मरण पावणार. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर, एक भयानक असा आवाज त्याला ऐकायला येतोय. कुणाचा आवाज ऐकायला येतोय? ए साऊंड ॲज इफ द इंच कॅप बेल, म्हणजे त्या बेलची साऊंड वाजतीये. म्हणजे खरं तर ती कापली नसती तर ती वाजली असती, खलाशाला दिशा मिळाली असती आणि योग्य दिशेनं तो आपलं जहाज घेऊन गेला असता. पण या माणसानं ती बेल कापली आणि आता ती बेल समुद्रात खाली खोलवर गेली आहे आणि आता त्याचं जहाज पण बुडायला लागलं आहे आणि आता त्याला त्याच्या कानात ती बेल वाजायला लागली आहे. आता त्याला काय वाटतंय बघा, कोण बेल वाजवतंय? द डेव्हिल ब्लो वॉज रिंगिंग हिज नेल, आणि तो ती जणू काय आहे? नेल मीन्स मृत्यू घंटा. म्हणजे जणू एखादा राक्षस काय करतोय? ती बेल खडा 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 वाजवतोय आणि ह्या माणसाची मृत्यू घंटा नाद करतोय असं त्याला वाटतंय. द साऊंड ऑफ ए बेल रंग सोलमनली आफ्टर डेथ ऑर फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ द डेथ, म्हणजे जणू काय ती बेल वाजतीये आणि ते एक राक्षस वाजवतोय खोल समुद्रात. कारण ह्यानी बेल कुठं कापली आहे टाकली आहे? खोल समुद्रात गेली आहे आणि तिथं राक्षस हा काय करतोय? बेल वाजवतोय, म्हणजे विकेड माणूस. आणि ती बेल कशाची वाजते? तर ह्याच्या मृत्यूची घंटानादच जणू वाजते. म्हणजे अशा पद्धतीनं या कवितेमध्ये जो आपल्याला मेसेज दिला होता, कवी म्हणतो द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल ड्यू पनिशमेंट, म्हणजे जो चुकीचं काम करतो तो कधी नाही कधीतरी त्याला शिक्षेला सामोरे जावं लागतंच. मग ती शिक्षा कधी सूनर ऑर लेटर दे विल बी पनिश्ड, म्हणजे कधी लवकर एखाद्या व्यक्तीला शिक्षा होते, कधी उशिरा होते, पण वाईट कृत्याची शिक्षा ही भोगावीच लागते. हा मेसेज या ठिकाणी कवीनं आपल्याला दिला आहे. आता कवितेच्या सुरुवातीला जेव्हा कवी आपल्याला इंट्रोडक्शन करतो कवितेचं, त्या इंट्रोडक्शनमध्ये कवीनं आपल्याला काय सांगितलं आहे बघा. साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजंडरी स्टोरी ऑफ पॅरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकॅप रॉक प्लेस्ड बाय द ॲबॅट बर्थॉक. ॲबॅट बर्थॉक नावाच्या माणसानं काय केली? बेल या ठिकाणी ॲबॅट बर्थॉक नावाच्या माणसानं बेल तोडून टाकली आणि बेल तोडल्यामुळं काय झालं तर आपोआपच या माणसाला काय झालं तर स्वतःच याला पनिशमेंट मिळाली. या ठिकाणी आपली ही कविता संपली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी